सर्व श्रोत्यांना आदरपूर्वक नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत महादेवांचा पिपलाद अवतार. दधीची नामक एक मोठे मुनी शिवभक्त होते. त्यांची पत्नी सुवर्चा ही देखील भाग्यवान आणि महापतिव्रता होती. या दाम्पत्याच्या पोटीच भगवान महादेवांनी पिपलाद नामक अवतार घेतला होता. वृत्रासूर नावाचा एक जो दैत्य होता, त्याने इंद्रादिक देवांचा फार मोठा पराभव करून सर्वांचा छळ मांडलेला होता. त्यावेळेस ब्रह्मदेवांकडे देवांनी ही व्यथा मांडली. तेव्हा त्यांनी सांगितले की त्याच्या वधाचा एकच उपाय होऊ शकतो, की दधीची मुनी जे आहेत की ज्यांनी शिवजींच्या उद्देशाने खट्टर तप केले होते, तर त्यांच्या अस्थीपासून जर शस्त्रास्त्रे बनवली तरच फक्त त्या वृत्रासुराचा वध होऊ शकतो. हे ऐकून देवांना समाधान वाटले. बृहस्पतींना घेऊन ते दधीचींच्या आश्रमात आले. सुवर्चाने सर्वांना आदराने नमस्कार केला, त्यांच्या आदरातिथ्य केले. परंतु दधीचींनी देवांचे मनोगत जाणले होते. त्यांनी आपल्या पत्नीला आत जाऊन काम करण्यास सांगितले आणि त्यानंतर देवांनी दधीचींना विनंती केली की कृपा करून आपण जर आपल्या अस्थी आम्हाला दिल्या तर आम्ही त्यापासून वज्रदंड तयार करू आणि वृत्रासुराचा वध हा केला जाईल. त्यावेळेस अगदी सहजपणे दधीची मुनींनी शिवजींचे ध्यान करत करत देहत्याग केला. त्यांची सर्व बंधने नष्ट झालेली होती. क्षणात त्यांचा आत्मा ब्रह्मलोकी गेला. इंद्राने नंतर कामधेनूला बोलावून दधीचींच्या अस्थी काढून घेतल्या. त्या अस्थींपासून विश्वकर्म्याला सांगून वेगवेगळ्या प्रकारचे वज्र, ब्रह्मशीर, बाण त्यांनी तयार केले. त्या अस्थींपासून आणखीही अस्त्र बनवली आणि त्यानंतर इंद्राने त्या अस्त्रांच्या साह्याने वृत्रासुराचा वध केला. त्यानंतर काम उरकल्यावर सुवर्चा पुन्हा आश्रमामध्ये आली आणि तिने पाहिले तेव्हा त्या ठिकाणी तिला देवही दिसले नाहीत आणि तिचे पतीही दिसले नाहीत. वारंवार अपशकुन होऊ लागले म्हणून तिला चिंता वाटू लागली. नंतर तिला जेव्हा सगळा घडला प्रकार कळाला तेव्हा तिने देवांना शाप दिला की तुम्ही फार दुष्ट आहात, स्वार्थी आहात, आपला हेतू साधून घेण्यामध्ये चतुर आहात. तुम्ही माझ्या पतीचा बळी घेतलात, मला विधवा केले, म्हणून इंद्रासह सर्वजण तुम्ही पशु व्हाल. त्यानंतर पतिव्रता धर्माला अनुसरून तिने सती जाण्याचे ठरवले. लाकडे रचून चिता प्रदीप्त केली. परंतु तेवढ्यात एक आकाशवाणी झाली की हे मनस्विनी, तू हे साहस करू नको, कारण तुझ्या उदरात गर्भरूपाने दधीचींचे तेज वर्तमान आहे. तू त्याची हत्या करू नकोस. त्या बालकाला जन्म दिल्यानंतर तुझ्या इच्छेला येईल तसे कर. त्यानंतर तिने अतिशय सुंदर अशा बालकाला कालांतराने जन्म दिला. त्याच्या जन्माबरोबरच सर्व दशदिशा उजळून निघाल्या होत्या. जणू काही तेजाच्या रूपाने तो रुद्राचाच अवतार होता. सुवर्चाला फार आनंद झाला. तो शिव अवतार आहे हे जाणून तिने त्यास नमस्कार केला. त्याला पिंपळाच्या झाडाखाली ठेवले आणि म्हणाली की हे बाळा, तू या पिंपळाच्या झाडाखाली पुष्कळ काळ सुखाने राहा. सर्वांना सुख देणारा हो. मी आता आपल्या पतीपाशी जात आहे, मला आज्ञा दे. तेथे राहूनच मी शिवस्वरूपाचे ध्यान करीन. आणि अशा प्रकारे सुवर्चाने आपला देहत्याग केला. त्यानंतर ब्रह्म आणि आदी सर्व देव त्या ठिकाणी अवतीर्ण झाले. ब्रह्मदेवांनी त्या बालकाचे जातक कर्म संस्कार केले आणि सर्वांनी मिळून त्या बालकाचे नाव पिपलाद असे ठेवले. आणि अशा प्रकारे याच पिपलाद मुनींनी पुढे शिवप्रभूंनी त्याच पिंपळाखाली बसून जगाच्या हितासाठी प्रदीर्घ काळ तपश्चर्या केली.